तिच्या सर्व आमदारांना नाश्त्याचं निमंत्रण देण्यात आलंय आणि थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आमदारांसोबत चर्चा होणार आहे। आगामी निवडणुकीसंदर्भात आमदारांना महत्त्वाच्या सूचना मिळण्याची शक्यता आहे। सोबतच विधिमंडळ कामकाजासंदर्भात देखील चर्चेची शक्यता वर्तवली जाते। तर तिकडे रात्री रवींद्र चव्हाणांनी दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट घेतली आहे। अमित शहा आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये रात्री उशिरा बैठक झालेली आहे। आगामी निवडणुकीवरून फडणवीस आणि शिंदेंची बैठक झाली आणि यानंतर चव्हाण दिल्लीमध्ये गेले। दोघांमधील चर्चेचा सारांश चव्हाणांनी शहांना सांगितला अशी सूत्रांची माहिती आहे। आणि फडणवीसांनी त्यांच्या निवासस्थानी सर्व आमदारांना महायुतीच्या आमदारांना निमंत्रित केलेलं आहे नाश्त्यासाठी आणि यासाठी आता आमदार फडणवीसांच्या निवासस्थानी पोहोचायला सुरुवात झालेली आहे। आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने सुद्धा या निमंत्रणाकडे पाहिलं जात आहे। मुख्यमंत्र्यांकडून महायुतीच्या सर्व आमदारांना नाश्त्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। महत्त्वाच्या सूचना त्यांच्याकडून दिल्या जाऊ शकतात। तर फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये जी महत्त्वपूर्ण बैठक झाली त्या बैठकीचा तपशील रवींद्र चव्हाण यांनी थेट दिल्लीमध्ये जात अमित शहा यांना दिला अशी सूत्रांची माहिती आहे। रवींद्र चव्हाणांनी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतलेली आहे। विनायक डावणू आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विनायक, महानगरपालिकांच्या निवडणुका या पुढच्या आठवड्यामध्ये जाहीर होऊ शकतात आणि आता अधिवेशन चालू असतानाच त्याच अनुषंगाने महायुतीची तयारी सुरू झालेली आहे असं म्हणायचं का? बरोबर आहे रुशाली, ज्या पद्धतीनं अधिवेशन नागपूरमध्ये सुरू आहे आणि त्या नागपूर अधिवेशनामध्ये एकीकडे दिवसभर कामकाज चालतं तर दुसरीकडे आपण जर पाहिलं तर आगामी महापालिका निवडणुकांबाबतच्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या सुरू असलेल्या पाहायला मिळत आहेत। बैठकांचं सत्र जे आहे ते सुद्धा सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अमित शहा यांची भेट घेतल्याची माहिती कालच रात्री समोर आलेली आपल्याला पाहायला मिळाली। त्यांनी संपूर्ण आढावा जो आहे तो ज्या बैठका झाल्या त्याचा अमित शहांना दिल्याची माहिती संपूर्ण सूत्रांकडून समोर आलेली पाहायला मिळते। तर दुसरीकडे आज सकाळी मुख्यमंत्र्यांचं नागपूरमधलं निवासस्थान आहे या ठिकाणी महायुतीच्या सगळ्या आमदारांना आणि मंत्र्यांना निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे। हळूहळू हे सगळे मंत्री आणि आमदार येत आहेत। ब्रेकफास्ट विथ चर्चा असं या कार्यक्रमाचं आयोजन आहे, कारण नाश्त्याचं निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेलं आहे। त्याचवेळी मुख्यमंत्री स्वतः या सगळ्या आमदार आणि मंत्र्यांना काही सूचना ज्या आहेत आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने देऊ शकतात अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून सध्या मिळते। आणि आता या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सगळे आमदार आणि मंत्री महायुतीची यायला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच विनायक, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा। आणखीन एका महत्त्वाच्या बातमीवर तुमच्याकडून अपडेट्स जाणून घ्यायचे आहेत। महायुतीचा आगामी महापालिका निवडणुकीसाठी फॉर्म्युला ठरलेला आहे अशी सूत्रांची माहिती आहे। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिकमध्ये भाजप सेना एकत्र अशी सूत्रांची माहिती आहे। नागपूरमध्ये सुद्धा भाजप शिवसेना एकत्र अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी भाजप स्वतंत्र लढणार अशी सूत्रांची माहिती आहे। नवी मुंबईबाबत अद्याप निर्णय नाही अशी सूत्रांची माहिती मिळते। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। विनायक, बरोबर आहे, आपण जर पाहिलं तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या झाल्या पंचायत समिती आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात महायुतीमध्ये वाद जे आहे ते पाहायला मिळाले होते। परंतु आता महापालिका निवडणुकांमध्ये महायुतीचं अखेर सूत्र कसं असेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। परंतु आपण जर पाहिलं तर महायुतीचा फॉर्म्युला महापालिकेच्या निवडणुकांचा जो आहे तो समोर आलेला आपल्याला पाहायला मिळतो। सूत्रांकडून तशी माहिती मिळालेली आहे। यामध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक आणि नागपूर यामध्ये भाजप शिवसेना एकत्र लढणार असल्याचं चित्र समोर आलेला आहे। तर दुसरीकडे आपण झालं तर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादांचे राष्ट्रवादी यांची ताकद जी आहे ती समसमान आहे आणि ह्या दोन्ही पक्षांची ताकद समसमान असल्यामुळे तिथे बंडखोरी जी आहे ती होऊ शकते। त्यामुळे त्या ठिकाणी अजितदादा आणि भाजप वेगळे लढणार आहे। त्यामुळे आपण जर पाहिलं तर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीतले शिवसेना आणि भाजप अनेक ठिकाणी एकत्र लढणार आहे। परंतु नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आज संध्याकाळी बैठक होणार आहे। संध्याकाळी 7 वाजता गोंडवाना क्लबमध्ये ही बैठक होणार आहे। बैठकीला दोन्ही सभागृहातील राष्ट्रवादीचे आमदार उपस्थित राहणार आहेत। आगामी मनपा निवडणुकीबाबत या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। शरद पवारांच्या निवासस्थानी काल स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि अजित पवार, पार्थ पवार स्नेहभोजनाला उपस्थित होते। तसंच राहुल गांधी आणि गौतम अदानी सुद्धा स्नेहभोजनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले होते। शरद पवारांचा 12 तारखेला वाढदिवस आहे आणि काल स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता। आदरणीय पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्त एक सदिच्छा भेट म्हणून मी इथे आलेलो आहो। याच्यात कुठलाही राजकारण
त्या अर्थ काढू नका अशी माझी विनंती आहे. पवार साहेबांना मनपूर्वक शुभेच्छा देण्यासाठी मी आलेलो आहे. मला वाटतं की जेवणासाठी कोणी एकत्र गेले तर त्याला काही अडचण नाही. मी जेवणासाठी कुणाला बोलवलं तर सर्वच जेवायला येतात. जेवण म्हणजे काही आपल्या राज्याची संस्कृती नाही आहे. जेवायला बोलवलं म्हणजे काही गडबड होते. आपल्या राज्याची संस्कृती नाही आहे. जेवण करायला कुणी कुणाला बोलू शकतं, त्यामुळं त्याचा वेगळा अर्थ काढू नका. कुठे मला माहित नाही, मला कल्पना नाही. तुम्ही जाणार आहात नाही, मला माहीतच नाही ना जेवण आहे म्हणून. माहित साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तसं नियोजन दिल्लीत केले. परवा 12 तारखेला पवार साहेब मुंबईत भेटणार आहेत. ज्यांना त्यांचं अभिष्ट चिंतन करायचं आहे त्यांना 12 तारीख त्यांनी दिली.